रुपेश गजानन सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरीमध्ये छत्री, वही आणि साडी वाटप या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मराठी कलाकार श्रेया बुगडे आणि स्वप्नील जोशी उपस्थित. पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत चक्क मेलेलं डुक्कर. धुळ्यातील सोनगिरी ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श रांगेतील मोठा अनर्थ टळला. वायर तुटल्यानं पंचमुखी मारुती मंदिराजवळ लोखंडी पुलात विद्युत प्रवाह सुरू झाला. 3 श्वानांचा मृत्यू. दर्शन रांगी नुकतीच पुढे केल्यानं मोठा अनर्थ टळलाय. सोलापुरात अप्रामाणिक रिक्षा चालकाचं कौतुक. रिक्षात सापडली 1 लाखांची अंगठी. कोणताच मोह न ठेवता रिक्षा चालकांनी अंगठी परत केली. मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात अपघात. ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघातात 2 जण गंभीर जखमी. नांदेडमध्ये 5 शेतकऱ्यांची 7 एकर जमीन पडीक. भाविकच्या वादातून खरं तर खरीप पेरणी हातातून गेलीये, तर वाट मोकळी करून न दिल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. मंत्री छगन भुजबळांनी केली नाशिकमधील खड्डेमय रस्त्यांची पाहणी. शहरातील उद्योजकांनी घेतली भुजबळांची भेट. नागरिक आणि उद्योजक खड्ड्यांमुळे त्रस्त. परभणीत अवैध देशी दारू विक्री विरोधात महिला आक्रमक. तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं पोलिसांविरोधात घोषणाबाजी. पोलीस स्थानकात येऊन आंदोलन करण्याचा इशारा. नवी मुंबईमध्ये भगवान गौतम बुद्धांचा भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा. वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात घनकचरा कामगारांचं भीक मागो आंदोलन. पगारासहित विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. यवतमाळमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन. अनेक प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी आंदोलन. प्रदर्शनात मांडलेली चप्पल कोल्हापुरीच. प्राडानं कबूल केलं. प्राडाचं एक पथक पुढील आठवड्यात कोल्हापुरात येणार. प्राडा अधिकृतपणे सगळ्या प्लॅटफॉर्मवर कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख करणार असल्याचं जाहीर केलंय. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात एसटीची विठ्ठलवारी. वारीसाठी 9,74,000 भाविकांचा एसटीनं प्रवास. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जळगाव मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहक चालक जे आहेत ते त्रस्त आहेत. तात्काळ खड्डे बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. पालघर शहरातील भाजप कार्यालयासमोरील लावलेला जिल्हा प्रमुख पदाच्या नियुक्तीबाबतचं शुभेच्छा बॅनर फाडण्यात आले. अज्ञात महिलेनं बॅनर फाडून पळ काढलाय. महिलेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा 6वा दिवस. यात्रेचा आतापर्यंत 95 किलोमीटर टप्पा पूर्ण. 14 तारखेला यवतमाळमध्ये अंबोडा येथे बच्चू कडूंची जाहीर सभा. विदर्भातील 13 सिंचन प्रकल्प रद्द. वन जमीन मान्यता आणि अन्य कारणांनी प्रकल्प रद्द करण्यात आलाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी अंथरून पाणी आणण्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. नव्यानं शपथपत्र सादर करण्याचे आदेश, तर शपथपत्रानुसार काम पूर्ण न केल्यास कारवाईचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात अप्पल जिल्हाधिकाऱ्यांकडे 12 प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी. 1.5 महिन्यांपूर्वीच नियुक्ती तर इतर कामं खोळंबल्याचं चित्र. सिल्लोडमधील भाजी मंडईत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडलेत. भाजीपाला आवक कमी झाल्यानं भाजीपाला महागला. भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याच्या दुकानात शुकशुकाट. वाशिमच्या जवळका येथे रस्त्याची दुरावस्था. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे. वाहन चालक त्रस्त. अमरावती आणि बडनेराचा शहराचा पाणी पुरवठा आज बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. चंद्रपुरातील बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंतचा रस्ता खड्डेमय. वाहनधारक विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास.
रस्ते कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी देऊनही रस्त्याचं काम रखडलंय. वाशिम शहरात नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. पाईपची योग्य प्रकारे दुरुस्तीची गरज. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारातील मिलेट न्यूट्रिटिव्ह बारमध्ये आढळल्या आळ्या. FDA कडून करता मिलेट न्यूट्रिटिव्ह बारची तपासणी होणार आहे. बेळगाव महापालिकेतून मराठी भाषा हटवली. सर्व कागदपत्र व्यवहाराची भाषा फक्त कन्नड करण्याचा फतवा. वाहनांवरूनही भगवा ध्वज काढण्यात आलाय. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर PMPLची कारवाई होणार आहे. जवळपास 1474 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अमरावतीच्या मेळघाटात 2206 बालकं कुपोषित. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाची आकडेवारी समोर. 170 तीव्र कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया. महिलेच्या पोटातून काढला 7.15 किलोचा गोळा. जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी. पोट फुगण्याची तक्रार घेऊन आल्यानंतर निष्पन्न. छत्रपती संभाजीनगरात विद्यादीप बालगृहातील कर्मचाऱ्यांची कारागृहातून सुटका करण्यासाठी विद्यार्थिनींचा गोंधळ. कर्मचाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा विद्यार्थिनींचा आरोप. शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त. कोट्यवधींचे महाघोटाळे. बोगस भरतीचा आरोप. विश्वस्तांच्या संपत्तीचीही चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य. पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी. नगरपालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष. BKC ते शिळफाट्या दरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण. प्रकल्पाला मिळणार गती. 2.7 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झालाय. पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात. 2 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरला. विद्यार्थ्यांना 13 जुलैपर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग 2 मधील पसंतीक्रम नोंदवता येणार. सांगलीत ST बसची कमतरता. 200 बसची मागणी मात्र केवळ 65 बस मंजूर. ST बस सेवेवर मोठा ताण. बुलढाण्यात विकसित महाराष्ट्र 2047 साठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा. विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरवण्यासाठी नागरिक सर्वेक्षणात सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन. रत्नागिरीतील कशेळी गावाजवळील देवघळी समुद्र किनारा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. मात्र येथील संरक्षक कठडा गंजल्यामुळे धोकादायक. प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची मागणी. बीड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला 24 तासात अटक. रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलणार. छत्री निजामपूर होणार रायगडवाडी ग्रामपंचायत. विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्णय. नामकरण करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर. इंदापुरात उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण. शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संतप्त प्रकल्पग्रस्त रस्त्यावर. बार आणि परमिट रूमवरील कर वाढवण्याच्या निर्णयाविरोधात नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनचा मोर्चा. 14 जुलैला बार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. सिल्लोडमध्ये रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गाचं काम प्रगतीपथावर. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त. डोंबिवलीमध्ये MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार कॅमेऱ्यात कैद. गटारात पाणी असताना गटाराचं कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. व्हिडिओ व्हायरल. कल्याण डोंबिवलीत धावणाऱ्या AC बसेस बंद. KDMTच्या AC बसेस बंद झाल्यात. प्रवाशांचा गारेगार प्रवास थांबलाय. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. डोंबिवलीत भाषेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत. डोंबिवलीत एका महाविद्यालयात कार्यक्रमासाठी उपस्थित गोव्याच्या राज्यपालांनी
मल्याळम मधून भाषण केले, तर यावर मनसे नेते राजू पाटलांनी ट्विट करत कान टोचलेत. सिंधुदुर्गातील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयितांना 15 जुलैपर्यंत अंतरिम अटक, पूर्व जामीन. पुढील सुनावणी 15 जुलैला होणार. वाहनावर फास्टॅग नसल्यास आता वाहन ब्लॅकलिस्ट होणार. पथ कर वसुलीचं कामकाज अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने निर्णय. फास्टॅग चिकटवलेला नसल्यास वाहन काळ्या यादीत. रत्नागिरीच्या लांजा शहरात नो पार्किंग वाहनांवरती पोलिसांची कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कारवाई सुरू. परभणीतील डिघोळ येथील गायरान अतिक्रमण प्रकरण पुन्हा गाजते. जमिनीवर राहणाऱ्या श्रमिकांना तात्काळ हटवण्याचे आदेश अन्यायकारक. ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा अर्ज. तहसीलदारांच्या वागणुकीवर संताप व्यक्त. नाशिकमध्ये आदिवासी आश्रमशाळेच्या रोजंदारी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. बेमुदत आंदोलनाचा आजचा 3रा दिवस. लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा त्यांनी इशारा दिलाय. नागपूर पोलिसांचं ऑपरेशन यू-टर्न. रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. पोलीस आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून तपासणी करणार. परभणीत कुरेशी समाजाकडून मांस विक्री बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय. सरकारच्या अन्य पशूंच्या मांस विक्री विरोधातील कारवाईच्या निषेधार्थ बंद. हिंगोलीत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या 2 जणांना 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा. वीज कंपनीच्या अभियंत्याला मारहाण करून कामात अडथळा आणल्याबद्दल कारवाई. नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. पाण्याचा विसर्ग बंद केल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळीत घट. जायकवाडी धरणात 72% पाणीसाठा. मात्र मराठवाड्यातील अर्ध्या प्रकल्पात 25%हून कमी पाणीसाठा. नागरिकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा. राज्यातील पावसाचा जोर ओसरला. येत्या 48 तासात कोकण गोव्यात पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता. नागपुरात 3 दिवस मुसळधार पाऊस. शहरातील सखल भागात पाणी साचले. यवतमाळमध्ये पिकाची सुरक्षा करण्यासाठी शेतकऱ्याकडून शेताला साडीचं कुंपण. वन्य प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील. भंडाऱ्यातील 4936 हेक्टरवरील पीक जमीनदोस्त. अतिवृष्टी आणि पुराचा फटका 7 तालुक्यांना बसलाय. जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल जाहीर. सीताफळाचा खरं तर सीझन आता सुरू झालाय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सीताफळ दाखल. एपीएमसी बाजारात सासवडचे सीताफळ दाखल झाले. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात संत्रा लागवडीला सुरुवात. पारंपरिक पिकांपासून होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी संत्रा लागवडीकडे वळलेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा. असमाधानकारक पावसामुळे शेतकरी चिंतेत. जिल्ह्यात 79% पेरण्या पूर्ण. बुलढाण्यात इच्छुक पात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा. कृषी विभागाकडून आवाहन. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. जालन्यात एकानं दुचाकीला आग लावली. भोकरदन शहरातील घटना. पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरू. उल्हासनगरमध्ये दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर मामा भाच्याच्या डोहात पडून मृत्यू झाला. वारी हनुमान येथे 4 मित्र दर्शनासाठी गेले असताना ते डोहात पोहण्यासाठी गेले. यातील एकाचा बुडून मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात दुचाकीचा दुभाजकावर धडकून भीषण अपघात. दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी. जळगावमध्ये महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण. आशादीप शासकीय महिला वसतिगृहातील संतापजनक प्रकार. किरकोळ कारणावरून वसतिगृहातील मुलींनीच केली मारहाण. सोलापुरात अज्ञात कारणावरून शेतकऱ्याची आत्महत्या. शेतकऱ्यानं गळफास घेत संपवलं जीवन. कारण अद्याप अस्पष्ट.
महिला फेसबुक फ्रेंडकडून 55 लाखांची फसवणूक केल्याने जव्हारच्या कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास. बुलढाण्यात वन्यजीव सोयरेंनी दिलं लांडोराला जीवदान. लांडोरा मागे लागले होते काही श्वान. लांडोरला वाचवून वनविभागाच्या ताब्यात दिले. मुंब्र्यात दिघा डॅम मध्ये पडून शाळकरी मुलाचा मृत्यू. शाळेत न जाता 4 ते 5 विद्यार्थी थेट मुंब्रा फिरायला गेली. डोंगराळ भागात फिरताना एक मुलगा डॅम मध्ये पडला. रत्नदुर्ग किल्ला सनसेट पॉइंट वरून तरुणीची आत्महत्या प्रकरणी तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन या ठिकाणी डंपरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू. हवालदार दुचाकीवरून प्रवास करत असताना डंपरला धडक दिली. बीडमध्ये गाडीची काच फोडून 1.5 लाख रुपये पळवले. पोलिसांचा धाक नसल्याचं चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये संताप. धाराशिवमध्ये बाजार भावापेक्षा जास्त दराने सोयाबीन खरेदीचे आमिष. शेतकऱ्यांना 62 लाख रुपयांचा गंडा. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरात समाज कल्याण विभागात कर्मचाऱ्यांचा दारू पिऊन धिंगाणा. कर्मचाऱ्यांना नशेत वरिष्ठ अधिकाऱ्याला अपशब्द वापरत धक्काबुक्की केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. मीरा भाईंदरमध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 3,73,000 रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत. यवतमाळमध्ये नातवानं केली आजीची हत्या. नातवाला जन्मठेपेची शिक्षा. जिल्हा न्यायालयाचा निकाल. नांगरे पाटील यांच्या नावानं डिजिटल अरेस्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये नांगरे पाटलांच्या चेहऱ्याचा वापर करून फसवणूक. सायबर गुन्हेगारांकडून 6 दिवसात 78 लाखांची फसवणूक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.